हे चिदान देगा तप्तानां तापनाशाय अर्थानां अर्थनाशिने अंधानां दृष्टिदात्रे च ज्ञानिनां सद्गुरवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन दर्शनासाठी कोणी येऊ नका। तस्मै श्री गुरवे नमः। त्रैलोक्य संपदालेख्य समुल्लेखन भित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। शिवहर या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवै सदा पूजिता सा मां पातु भगवती सरस्वती निशेषजाड्यापहा। हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा धनद्रव्य नको देवा संतांची पायी ठेवा मुखी नाम स्मरण करवा तुझा विसरण पडो देवा धनद्रव्य नको देवा संतांची पायी ठेवा। लक्ष्मण म्हणे देवा सदा समाधान ठेवा धनद्रव्य नको देवा संतांची पायी ठेवा। शिवहर 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 अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। पवित्र नंदीग्राम नगरीमध्ये संपन्न होत असणारा महाराष्ट्र वीरशैव लिंगायत शिवाचार्य संचलित अखंड शिवनाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या पवित्र सप्तम दिनी श्री 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 1008 नंदी गोत्रीय ऋष्टीसूत्रीय जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पवित्र आशीर्वादाने तथा साखरखेडा मठाध्यक्ष वेदांताचार्य सिद्धलिंग शिवाचार्य महास्वामीजी साखरखेडा यांच्या अध्यक्षतेखाली एवं या मराठवाड्याला ज्यांना वीरशैव लिंगायत धर्माचा संप्रदाय कळाला ज्यांच्यामुळं त्यांचं वर्णन करावं म्हटलं तर वाणी ठप्प होईल। एका ठिकाणी कालिदास म्हणतात गगनम गगनाकारम सागरम सागरा एव राम रावण योर युद्धम राम रावणा एव। राम आणि रावणाचं युद्ध कसं आहे तर राम आणि रावणाच्या युद्धासारखंच तसं राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य स्वामीजींची प्रेरणा कशी आहे असा जर प्रश्न विचारला तर काय सांगाल? बोला बोला। एका ठिकाणी संतांच्या बद्दल आचार्यांच्या बद्दल
रामायणामध्ये वर्णन आलेलं आहे, संत हृदय नवनीत समाना. संतांचं हृदय हे लोण्यासारखं असतं, लोण्यासारखं. आणि म्हणून या अखंड समाजाला लोण्यासारखं ज्यांनी सांभाळलं आणि त्या लोण्याला तूप बनवण्यासाठी ज्ञानाचा अग्नी या समाजाला ज्यांनी दिला, असे राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या चरणी गुरु माऊली ज्यांच्या नावामध्ये थोरत्व आहे, ज्यांचं नाव घेतला की अंतःकरण पवित्र होतं, अशा शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात करून, ज्यांच्यामुळं मी या ठिकाणी कीर्तनासाठी उभा आहे असे माझे गुरुवर्य वयोज्ञानरुद्ध सांब शिवाचार्य गुरुमाऊली यांच्याही पवित्र चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात करून असं सांगितलं जातं, या कलियुगामध्ये जर पुरुषार्थाची प्राप्ती करायची असेल तर आपल्याला भक्ती नावाचं साधन प्राप्त करावं लागेल. आणि म्हणून महिम्न स्तोत्रामध्ये वार्तिकी नावाची टीका आलेली आहे. आणि त्या पुरुषार्थासाठी भक्ती नावाचं साधन किती उपयोगाचं आहे पहा. मोक्ष साधन सामग्र्याम भक्ती एव गरी असे. मोक्षाची प्राप्ती करायची असेल तर भक्तीशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि म्हणून या भक्तीला या अखंड महाराष्ट्रामध्ये आपल्या अमृत वाणीतून ज्यांनी प्रचार आणि प्रसार केला असे आमचे आत्मीय गायनाचार्य शतस्थल ब्रह्मी 108 सुहृदयी असणारे वाई मठाध्यक्ष श्री महादेव शिवाचार्य गुरुमाऊली यांच्याही चरणी नतमस्तक होऊन, ज्यांनी या ठिकाणी नुकतेच आशीर्वाद देऊन गेले असे आष्टी मठाचे मठाधिपती सद्गुरु विश्वचैतन्य शिवाचार्य माऊली. बघा, मूर्ती लहान पण कीर्ती महान असं ज्यांचं नाव घेतल्यावर उद्घोषणा करावी वाटते अशी मूर्ती म्हणजे विश्वचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली आहेत. त्यांच्याही चरणी नतमस्तक होऊन आणि या प्राप्त समयी या ठिकाणी उपस्थित असणारे वेदमूर्ती माहेश्वरगण, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, मृदंगाचार्य, भजनी मंडळ, उपस्थित सर्व सद्भक्तगण आणि ज्यांनी हा भव्य दिव्य धर्म मंडप दान केला असा मोरगे परिवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे.
मला सांगायला आनंद वाटतो, धर्मो रक्षिती रक्षितः. शिवसंत लक्ष्मण महाराजांनी आज चिंतनासाठी घेतलेला जो अभंग आहे तो मागणी परक अभंग आहे. आणि या मागणीच्या माध्यमातून अखंड विश्वाला शांती मिळावी, अखंड विश्वाच्या हृदयामध्ये ज्ञान, भक्ती आणि उपासना यांचा उदय व्हावा, याकरता कलियुगामध्ये सर्वात सरळ आणि सोपं काय असेल तर त्याचं नाव आहे नाम. तुझ लागे हेची मागो, तुझ लागे हेची मागो, तुझ लागे हेची मागो, तुझ लागे हेची मागो, हो, तुझ लागे हेची मागो, तुझ लागे हेची मागो. तुझे लागी छंद लागो. आणि म्हणून मानवीय जीवन असं सांगितलं जातं, शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानमाचरेत लक्ष्यम विहाय दातव्यम कोटीम त्यक्त्वा शिवम यजेत. नामाचं महत्व सांगितलेलं आहे. या अधिक श्रावण मासामध्ये आपण काय केलं असा घरी गेल्यावर कुणीतरी प्रश्न विचारेल तेव्हा सांगण्यासाठी उत्तर असावं, नाहीतर आंध्रातलं जेवण खाऊन आलो एवढं जर सांगितलं तर अवघड होईल. ज्यांनी या कार्यक्रमाचं नेतृत्व केलेलं आहे असे आमचे सोमलिंग शिवाचार्य गुरुमावली यांचा एक मानस होता की या अधिक श्रावण मासामध्ये अन्नदानम महादानम, अन्नदानाचा कार्यक्रम झाला पाहिजे. विद्यादानम ततःपरम, आणि विद्यादानाचा सुद्धा कार्यक्रम झाला पाहिजे. या दोन गोष्टींना लक्ष ठेवून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आणि या कार्यक्रमासाठी अखंड शिवाचार्यांनी प्रयत्न केले. आणि कधी कधी टावर खाली रेंज नसते पहा, आहे की नाही. तसंच झालं आमचे आत्मीय सहोदर असणारे विनेकरी रविशंकर शिवाचार्य गुरुमाऊली यांच्याही चरणी नतमस्तक होतो. चुकून महाराज नाव राहिलं असतो, तुम्ही समजून घेणारे आहात, सुहृदयी आहात. आणि म्हणून मला सांगायचं एवढंच आहे, नाम म्हणजे काय. नमयती तारयती ती नाम, जे नमन करायला शिकवतं आणि ज्याच्या नमनानं, ज्याच्या नामस्मरणानं जीवन तारण होतं त्याचं नाव नाम आहे. शिवहर जीवनामध्ये दानाला अनन्यसाधारण महत्व आहे. गेल्या 8 दिवसापासून 7 दिवसापासून आपण ऐकत आहोत, यांनी एवढं दान दिलं, त्यांनी तेवढं दान दिलं, कुणी काय दान दिलं. सर्व दानाचे प्रकार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ऐकत आहोत. या सर्व दानामध्ये सर्वश्रेष्ठ दान कोणतं असेल तर ते ज्ञानदान आहे. आणि म्हणून म्हणतात विद्याधनम सर्वधन प्रदानम. सर्व धनामध्ये श्रेष्ठ दान कोणतं असेल तर ते विद्याधन आहे. तुम्ही किती पैसेवाले झाली
तरी घरावर मी एवढ्या कोटीचा मालक आहे असं पाटी लावता येते का लावल्या कोणी? मी एवढ्या कोटीचा मालक आहे अशी पाटी लावता येत नाही, पण माझ्याजवळ या ज्ञानाची पदवी आहे ही पाटी मात्र घराच्या दरवाज्यावर लावता येते. आणि म्हणून सर्वात श्रेष्ठ दान काय असेल तर ते विद्यादान आहे. म्हणून म्हणतात विद्याधनम सर्वधन प्रदानम. आणि या दानाच्या मागणी करता निवडलेला हा अभंग आहे. शिवहार 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 बऱ्याच जणांच्या जवळ विद्या आहे, विद्या नाही असं नाही, परंतु काहींची विद्या मोक्षदायिनी आहे तर काहींची विद्या कपट करण्यासाठी आहे. कपट करण्यासाठी प्राप्त झालेली विद्या माणसाला नरकामध्ये घेऊन जाते आणि मोक्षासाठी प्राप्त झालेली विद्या माणसाला इहलोकात आणि परलोकात सुख देते. तुम्ही कोणत्या विद्येचे अधिकारी आहात? आपलं आपण करावा विचार. शिवहार 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 तुम्ही म्हणाल महाराज मनाचं सांगालेत काय? मी मनाचं काहीच सांगत नाही. विद्या विवादाय धनम मदाय. काय सांगितलेलं आहे? विद्या विवादाय धनम मदाय शक्तीम परेशाम परिपीडनाय. विद्या कशासाठी असावी? विवादासाठी असावी की ज्ञानासाठी असावी? धन कशासाठी असावं? मद दाखवण्यासाठी असावं की दान करण्यासाठी असावं? शक्ती म्हणजे बळ कशासाठी असावं? दुसऱ्यावर अधिकार दाखवण्यासाठी की राष्ट्र रक्षणासाठी असावं? हे ज्याला कळालं त्याला मागणी परत अभंग कळाला. शिवहार आणि हे जर कळालं नाही तर लक्षात ठेवा कर्माचं फळ भोगल्याशिवाय नष्ट होत नाही. पंचदशी मध्ये आलेला श्लोक आहे, अवश्यम एव भुक्तव्यम कर्तुम कर्म शुभाशुभम न भुक्तम शियते कर्म कल्पकोटी शतैरपी. कल्पकोटी शतैरपी. एक कल्प म्हणजे एका कल्पामध्ये 4 युग येतात. एका कल्पामध्ये किती युग येतात? कल्प म्हणजे कळतंय की एका कल्पामध्ये 4 युग येतात. असे कल्पकोटी युग जरी गेली आणि आपलं कर्माचं फळ भोगायचं शिल्लक राहिलं असेल तर जन्माला यावं लागतं. आणि जन्माला येणं म्हणजे दुःख आहे. मी नाही म्हणत, प्रमाण आहे. जन्म दुःखम जरा दुःखम जारा दुःखम पुनः पुनः संसार सागरम दुःखम तस्मात जाग्रत जाग्रत. स्वामी विवेकानंद उगच म्हणले नाहीत उत्तिष्ठत जाग्रत वरांनी बोधत. उठा जागे व्हा आणि स्वधर्मानं जगण्यासाठी शिका. अखंड अधिक श्रावण मास स्वधर्मानं जगण्यासाठी आहे. लक्षात ठेवा, स्वधर्मानं जगण्यासाठी आहे. आणि म्हणून जो स्वधर्मानं जगतो त्याला पुनर्जन्म नाही. नस पुनरावर्तते. पुन्हा जन्म नाही. आणि पुन्हा जन्म नको असेल तर निश्चितच स्वधर्मानं वागलं पाहिजे. निजू नका जागा वा 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 आपल्या स्वधर्माने वागा. निजू नका जागा आपल्या स्वधर्माने वागा. निजू नका जागा जागा आपल्या स्वधर्माने वागा. निजू नका जागा जागा आपल्या स्वधर्माने वागा. इतिहास हाची करते उपदेश. वेदशास्त्र इतिहास
जागा जागा आपुल्या स्वधर्माने वागा. आपला धर्म आपण जाणला पाहिजे, कारण भगवान श्रीकृष्ण म्हणाले स्वधर्मम निधनम श्रेयः परधर्मो भयावह. दुसऱ्याचा धर्म पालन करणं म्हणजे भीतीला आणि मरणाला कारण आहे. आणि मग स्वतःचा धर्म जाणला पाहिजे. शांत राहा, शांत राहा. एकतर मला बोलू दे, नाही तर तुम्ही बोला. आणि ज्याला कीर्तनात शांत बसता येत नाही तो कुठंच शांत राहू शकत नाही. आणि तुम्ही शांत राहावं याकरता कार्यक्रम आहे. लक्षात ठेवा, तुम्ही शांत राहावं, कारण धर्माची व्याख्या अशी केलेली आहे, यतो अभ्युदय निश्रेयस सिद्धीस धर्म धारणात धार्यते इति धर्म. आपण जे धारण करतो त्याला धर्म म्हणतात. तुम्ही जर पक्ष्यासारखं चिवचिव चिवचिव करू लागला तर तो तुमचा धर्म ठरेल. पण मनुष्याचा धर्म तो नाहीये. मनुष्याचा धर्म काय आहे? मनुष्यत्व असेल तर तो मनुष्य आहे. आणि आपल्यामध्ये मनुष्यत्व येण्याकरता 1 नाही, 2 नाही, 3 नाही, जवळजवळ 40 शिवाचार्य गेले 1 महिना झालं झटत आहेत. किती? 40 शिवाचार्य. बरेच जण म्हणले शिवाचार्य पैसे गोळा करू लागले. बरेच जण म्हणले आता शिवाचार्य राजकारणामध्ये उतरणार आहेत. ज्यांना जो अर्थ काढायचाय तसा अर्थ काढला. 6 आंधळे होते, 6 आंधळे, आणि त्यांनी हत्तीला पकडलं. एका आंधळ्याला विचारलं हत्ती कसा आहे? त्या आंधळ्यानं सांगितलं हत्ती शेपटीसारखा आहे. दुसऱ्या आंधळ्याला विचारलं हत्ती कसा आहे? त्यानं पायाला पकडलं होतं. तो म्हणाला हत्ती पिलर सारखा आहे. ज्यानं हत्तीच्या सोंडाला पकडलं तो आंधळा म्हणाला हत्ती पाईप सारखा आहे. ज्यानं हत्तीच्या कानाला पकडलं तो आंधळा म्हणाला हत्ती सुपासारखा आहे. मला सांगा हत्ती कसा आहे? असा आहे का? अशा आंधळेपणानं असं सांगितलं जातं लोचनाभ्याम विहीनस्य दर्पणे किम प्रयोजनम. ज्याला डोळेच नाही त्याच्या समोर जर आरसा नेला तर त्याच्या रूपाचं तो वर्णन करेल महाराज? करू शकेल का? आणि म्हणून रूपाचं वर्णन करण्यासाठी जसं दर्पण महत्वाचं आहे तसं धर्म करण्यासाठी नम्रता महत्वाची आहे. शिवहर आणि धर्म आपल्याला काय शिकवतो? नम्र होण्यासाठी शिकवतो. धर्माचं नाव घेऊन दुकानं लावणारी भरपूर आहेत. आणि म्हणून नम्र झाला सर्व, नम्र झाला सर्वाभूती. नम्र झाला माझे जीवाची विभूती, माझे जीवाची विभूती. नम्र झाला सर्वाभूती. नम्र झाला सर्वाभूती. नम्र झाला सर्वाभूती. भासे शिवाची विभूती, भासे शिवाची विभूती. नम्र झाला सर्वाभूती. नम्र झाला सर्वाभूती. नम्र झाला सर्वाभूती. नम्र झाला सर्वाभूती. भाषे शिवाची विभूती. भगवान शिवाची विभूती अंतःकरणामध्ये येण्याकरता काय करावं लागतं? नम्रता असावी लागते. बघा, आपला सप्ताह झाल्यापासून नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली, देगलूर भागामध्ये. आणि ज्या ज्या ठिकाणी नद्या वाहत होत्या त्या नद्यांना पूर आला. अनेक झाडं वाहून गेली. कलेक्टर सर्वे करायला गेला पण झाडं वाहून गेली, पण लवाळं आहे त्या ठिकाणी होती. रिपोर्ट काय आला? सगळं वाहून गेलं, शिल्लक काय राहिलं? ते म्हणले लवाळे राहिले. का? नम्र होते म्हणून. शिवहर आणि म्हणून जे नम्र होऊन आलेले आहेत ते धर्माचे आहेत, आणि जे नम्री होऊन आलेले आहेत ते धर्माचेही नाहीत आणि कशाचेच नाहीत. ते कसे आहेत मग? बकरी बघितली का? बकरी
त्या बकरीच्या गळ्यामध्ये एक स्तन असतं, ते मालकाच्याही उपयोगाचं नाही आणि तिच्या पिलासाठीही उपयोगाचं नाही. असं जीवन ज्यांचं असतं त्यांना नम्री म्हणावं. शिवहर आणि म्हणून धर्म काय करतो, आपण कसं जगलं पाहिजे, आपण कसं वागलं पाहिजे. आणि म्हणून धर्माची व्याख्या करत असताना शास्त्रामध्ये केलेली आहे, सत्यम वद धर्मम चर स्वाध्यायात न प्रमादितव्यम. सत्य बोललं पाहिजे. सत्यम वद धर्मम चर, धर्मानं वागलं पाहिजे. स्वाध्याय म्हणजे अभ्यास, मग तो ज्ञानाचा असेल, विज्ञानाचा असेल किंवा संस्काराचा असेल. हा अभ्यास करत असताना जर जांभळी आली तर म्हणायचं गत जन्मातलं पाप अजून जिवंत आहे, आणि जर जांभळी आली नाही तर समजायचं काहीतरी पुण्याई आहे, आणि ती पुण्याई प्राप्त व्हावी याकरता हा सप्ताह आहे. शिवहर 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 संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी किती सुंदर सांगितलेले पहा. धर्माच्या बद्दल सांगितलेलं आहे. काय म्हणतात, जे नर करती शिवधर्म आचरण तयाचे तुटे जन्म मरण. जन्म मरण संपवायचं असेल तर काय करावं लागेल, जे नर करती शिवधर्म आचरण. नर कुणाला म्हणावं, ज्याला दाढी आहे, ज्याला मिश्या आहे, तो नर आहे का? तो लौकिक नर आहे. पण नर कोण आहे, नर करणी करे तो नरका नारायण होय, त्याला नर म्हणावं. आणखी नर कुणाला म्हणावं, ज्या नरामध्ये नरत्व आहे आणि ते नरत्व येण्यासाठी त्याचं धर्माचरण चेक केलं जातं, आणि ते धर्माचरण चेक केल्यावर त्याच्यामध्ये नरत्व सिद्धीला येतं. असे नर ज्यावेळी शिवधर्माचं आचरण करतात. शिव म्हणजे काय, बरेच जण आलेले आहेत. जेव्हापासून मिश्राजी आले शिवकथाकार आहे की नाही, शिवकथाकार मिश्राजी आले, एक लोटा जल सब समस्या का हल ही जी बातमी दिली तुम्हाला, तेव्हापासून ओसाड पडलेले महादेव सुद्धा जिवंत झाले. आहे की नाही, झाले. त्यांचे उपकारच आहेत आपल्या धर्मावर. मला वाटते जे देवाला जमलं नाही ते त्यांना जमलं. आहे की नाही. आणि म्हणून मिश्राजींचे उपकार आहेत. मला असं वाटते देव या शब्दाची व्याख्या आहे, जो दिव्यत्वाची प्रचिती ज्या ठिकाणी येते त्याला देव म्हणावं. बरेच जण म्हणतात आमचा देव झोपलाय. जो झोपतो तो देव नाही, जो सदैव जागा आहे. आणि जो सदैव जागा आहे त्याचं नाव देव आहे, त्याचं नाव धर्म आहे, त्याचं नाव ज्ञान आहे, त्याचं नाव संस्कार आहे. आणि याचं दान पहिल्या चरणावर.
हेची दान दे गा देवा हो हेची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा हेची दान दे गा देवा देवा तुझा विसरण व्हावा हेची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा हेची दान दे गा देवा देवा तुझा विसरण हे चिदान दे गा देवा तुझा विसरण नसावा. देवाचं विस्मरण म्हणजे विपत्ती आहे, लक्ष द्या. देवाचं विस्मरण म्हणजे विपत्ती आहे आणि देवाचं स्मरण म्हणजे संपत्ती आहे. आपला अधिक श्रावण मास विपत्तीसाठी आहे की संपत्तीसाठी आहे? बोला हा. आपला अधिक श्रावण मास विपत्तीसाठी आहे की संपत्तीसाठी आहे? जे संपत्तीसाठी आहेत असं म्हणतात त्यांनी 8 दिवसामध्ये नामस्मरण किती केलं याचा विचार करा. आणि खऱ्या अर्थानं ज्याच्या अंतःकरणातून नामस्मरण झालं ते संपत्ती घेऊन जाणार आहेत. आणि अशा संपत्तीचे अधिकारी या ठिकाणी बसलेले हे सर्व सद्भक्त आहेत. म्हणून एका ठिकाणी म्हणतात पद आलं की पैसा येतो महाराज. पद आलं की पैसा येतो किंवा पैसा आला की पद येतं, परंतु पद आणि पैशानं देवत्व येत नाही. आणि ते देवत्व आणण्यासाठी देवाजवळ संतांनी दान मागितलेलं आहे. शिवहार स्वाहार स्वाहार आणि म्हणून आपला जो देव आहे ज्याचा आपल्याला विसर पडला नाही पाहिजे, तो देव कसा आहे? भगवत्पाद रेणुकाचार्य सिद्धांत शिखामणीमध्ये अगस्तींना उपदेश देत असताना सांगतात एक एव शिव साक्षात चिदानंदमयो विभुः निर्विकल्पो निराकारो निर्गुणो निष्प्रपंचकः. आमचा देव निष्प्रपंचक आहे. मग तुम्ही म्हणाल देवाची पार्वती कोण? देवाचा गणपती कोण? देवाचा कार्तिकीय कोण? देवाच्या परिवारामध्ये सदस्य अनेक आहेत, पण देवानं केलेला जो संसार आहे तो संसार कसा आहे लक्षात घ्या. पाण्यामध्ये जसं कमळ असतं ना, पाण्यामध्ये असणारं कमळ रात्रनदीनं पाण्यामध्ये राहिलं तर पाण्याचा स्पर्श होत नाही. असा जो प्रपंच करणारा देव आमचा आहे सगुण साकार, त्या देवाचं वर्णन केलेलं आहे निष्प्रपंचक म्हणून. शिवहार देवाचं लक्षण केलेलं आहे. कुणी विचारेल आपला देव कसा आहे, त्या देवाचं लक्षण सांगता यायला पाहिजे. आपण रोज श्लोक म्हणतो पहा. आमचे वेदमूर्ती नागेश स्वामी असतील, वेदमूर्ती भूषण स्वामी असतील, हमेशा श्लोक म्हणत असतात काय? त्रैलोक्य संपदालेख्य समूल्लेखन भित्तये. आणि देवाचं लक्षण केले आता सच्चिदानंद रूपाय. देवामध्ये या देशामध्ये जेवढे देव आहेत रूपानं आणि नामानं वेगळे असतील, पण लक्षणानं मात्र सर्व देव एक आहेत. म्हणजे कोणतं लक्षण आहे? सच्चित आनंद. हे प्रत्येक देवाचं लक्षण एकच आहे. आणि म्हणून देवाचं रूप बदललं किंवा देवाचं नाम बदललं तर देवाचं अस्तित्व बदलत नसतं. आणि म्हणून लक्षात ठेवा, अस्ति भाती प्रिय ही 3 तत्व ज्यामध्ये असतात त्याला नित्य म्हणतात. आणि तो नित्य असणारा आमचा देव आहे. आणि नाम आणि रूप हे अनित्य आहेत. नामरूपात्मक जे असतं त्याला प्रपंच म्हणावं आणि त्या प्रपंचाचा विसर पडू दे हे दान मागत आहे. शिवहार 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 लक्षात आलं का? स्मरण कशाचं व्हावं? नाम आणि रूपाचं विस्मरण व्हावं.
आणि स्मरण कशाचं व्हावं? भगवान शिवाचं स्मरण व्हावं. कारण की भगवान शिवाचं स्मरण केल्यावर काय होतं? शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा. शिवपाठ करा, शिवपाठ करा. चौऱ्याऐंशीचा फेरा चुके रे. चौऱ्याऐंशीचा फेरा तुझे रे. चौऱ्याऐंशीचा फेरा तुझे रे. शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा. शिवपाठ करा, शिवपाठ करा. शिवपाठ करा. चौऱ्याऐंशीचा फेरा चुके रे. फेरा तुके ये रे. चौऱ्याऐंशीचा फेरा तुके ये रे. शिवपाठ करा, शिवपाठ करा. 84चा फेरा चुके येणे. हा, 84चा फेरा चुकला पाहिजे याकरता काय करायला सांगितलं? शिवपाठ करायला सांगितलं. पण आपण शिवाकडे पाठ केली. हा, आपण शिवाकडे पाठ केली. आता तरी शिवाकडे तोंड करा आणि शिवपाठ करा. नाहीतर चिडिया चुग गई खेत अब पछताये क्या भया. हा, चिमण्यांनी शेतातली दाणे खाऊन जावीत आणि पुन्हा पश्चाताप करावा. याला काय अर्थ आहे का? याला मूर्खाचं लक्षण म्हणतात. आणि आपण मानव आहोत, आपण मनुष्य आहोत आणि आपल्याला ज्ञान आहे. नित्य काय, अनित्य काय, आत्मा काय, अनात्मा काय, ज्ञान काय, अज्ञान काय, ही ज्ञान करण्याची बुद्धी, हा ज्ञान प्राप्त करण्याचा विवेक फक्त आणि फक्त कुठल्या देहामध्ये आहे? मनुष्य देहामध्ये आहे. आणि त्या देहामध्ये येऊन जर आपण विवेक केला नाही, शिवपाठ करा, शिवपाठ करा, 84चा फेरा, तर आपला जन्म वाया जाईल. आणि तो जन्म वाया जाऊ नये म्हणून हा सप्ताह आहे. शिवहार शिवहार, शिवहार, मला सांगा, किती रुपये आल्यावर आपल्याला सुख भेटेल? इथं अनेक जण पैसेवाले आहेत. हा, कलियुगामध्ये ज्याच्याजवळ पैसा नाही त्याला किंमत नाही असं साहित्य म्हणतं. किंबहुना कालिदास एका ठिकाणी असं म्हणतात, या कलियुगामध्ये सर्व गुण आश्रयाला कुठं जातात? सर्वे धना कांचनम आश्रयंती. सर्व गुण धनाच्या ठिकाणी आश्रय करायला जातात. द्रव्य नाही जया पाशी. वा वा. दय नाही. जया पाशी. द्रव्य नाही जया पाशी. द्रव्य नाही जया पाशी. ऐकाची गती कशी, ऐकाची गती ज्याच्याजवळ गती म्हणजे ज्याच्याजवळ द्रव्य नाही त्याची गती कशी आहे? तत्त टकायते. लक्षात आलं का? तत्त टकायते. यस्य पार्श्वे धनम नास्ती तत्त टकायते. त्याला किंमत घरातही नाही आणि दारातही नाही. आणि मग धन कमवलं पाहिजे, धन कमवलं पाहिजे. पण ते धन कसं यावं? धर्माच्या मार्गातून यावं.
एक नदी आहे आणि त्या नदीला 2 तट आहेत. पहिलं तट, अलीकडलं तट म्हणजे धर्म आहे आणि पलीकडलं तट म्हणजे मोक्ष आहे. आणि त्या नदीतून वाहणारं जे पाणी आहे त्या पाण्याला अर्थ आणि काम म्हणतात. आपण प्राप्त केलेला अर्थ, आपण प्राप्त केलेलं काम धर्म आणि मोक्षाच्या तटाला धरून वाहत असेल तर ते सुख देतं, अन्यथा ते दुःख दिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून धर्मानं वागावं. शिवहर 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 मूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज म्हणतात, देवा मला धन नको, मला द्रव्य नको, फक्त मला तुझ्या चरणावर आश्रय पाहिजे. चरणावरला आश्रय अत्यंत महत्वाचा आहे. चरणाची किंमत कुणाची करावी? आचरण जिनके श्रेष्ठ होते हैं, चरण उनके पूज्य होते हैं. लक्षात ठेवा. आचरण जिनके श्रेष्ठ होते हैं, चरण उनके पूज्य होते हैं. आणि ज्या ठिकाणी चरणाची पूजा केली जाते त्या ठिकाणी संतांचा विश्वास आहे. लक्षात ठेवा, साधारण गल्लीतलं कुत्र भुकलं तर आपण घरामध्ये म्हणतो, अहो साहेब कुत्र भुंकायले, निश्चित चोर आलेले आहेत. जर कुंत्र भुकलं तर आपण अंदाज लावतो की गल्लीमध्ये चोर आले. तर संतांनी सांगितलेलं आहे, संतांची या पायी ठेवा. आणि मग संतांनी सांगितलेलं आहे, जर संतांच्या चरणावर आपला विश्वास असेल तर तो विश्वासू फलदायका. लक्षात ठेवा, विश्वासू फलदायका. विश्वास हा फल देणार आहे. अहो विश्वासाचे पोटी, विश्वास अत्यंत महत्वाचा आहे. विश्वास असेल तर विद्या येते आणि विश्वास असेल तर अर्थ येतो. विश्वास नसणारी विद्या वेळेला कामाला येत नाही आणि विश्वास नसलेलं धन वेळेला कामी येत नाही. आणि म्हणून विश्वास असला पाहिजे. या संदर्भामध्ये श्लोक सांगितला, शनश कनशश्चैव विद्याम अर्थम च साधयेत कन त्यागे कुतो विद्या आणि कन त्यागे कुतो धनम. कणाचा त्याग केला तर धन येणार नाही आणि शनाचा त्याग केला तर विद्या येणार नाही. म्हणून जीवनामध्ये कणाला आणि शनाला कसं महत्व द्यावं याकरता सप्ताह. शिवहर आणि म्हणून धन दान द्यावं. कुठं द्यावं? रजगुणाच्या ठिकाणी द्यावं, तमगुणाच्या ठिकाणी द्यावं की सत्वगुणाच्या ठिकाणी द्यावं याचा सुद्धा विवेक असला पाहिजे. जे सत्वगुणामध्ये दान दिलं जातं, सत्पात्रात दीयते दानम, सत्पात्रामध्ये दिलेलं दान आपल्या अखंड कुळाचा उद्धार करतं. सत्पात्रामध्ये दिलेलं दान आपल्याला ऊर्ध्वगामिनी बनवतं.
दोन प्रकारच्या गती आहेत, एक अधोगामिनी आणि एक ऊर्ध्वगामिनी. अधोगामिनीमध्ये नरक आहे आणि ऊर्ध्वगामिनीमध्ये स्वर्ग आहे, कैलास आहे. आणि म्हणून त्या स्वर्गाची, त्या कैलासाची, त्या आनंदाची, त्या सुखाची प्राप्ती करायचं असेल तर सत्पात्रात येते दानम. मला आनंद वाटतो या ठिकाणी कीर्तनाला आलेल्या आमच्या श्री शिवभक्त परायणी वंदनाताई मोरगे आणि आज ज्यांचं अन्नदान होतं ते शंकरप्पा मोरगे. मनानं जेवढे मोठे हा परिवार आहे, धनानंही तेवढाच मोठा परिवार आहे, नम्रतेनेही तेवढाच मोठा परिवार आहे. म्हणून आपल्या या वीरशैव धर्माचं एक रत्न म्हणून या मोरगे परिवाराची ओळख नांदेड तथा लातूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि ही एवढी ओळख कशामुळे कळाली? कनत्यागे कुतो विद्या, क्षणत्यागे कुतो विद्या. क्षणाला महत्व दिलं आणि कणाला महत्व दिलं म्हणून त्यांच्याजवळ विद्याही आली आणि धनही आला. हा आदर्श जर आपण घेऊन गेलो तर आपल्याला मोरगे व्हायला वेळ लागणार नाही. शिवार आणि म्हणून मानवी जीवन सुखी करण्यासाठी सकाळीच आम्ही आणि वाईचे महाराज लिंग पूजा करत होतो आणि लिंग पूजा करता करता म्हणाले, महाराज या ठिकाणी आपल्याला पोटाची सोय होईल ना होईल? काय म्हणाले? या ठिकाणी पोटाची सोय होईल ना होईल, वेळेवर जेवण भेटेल ना भेटेल, पण या ठिकाणी ज्ञानाचा प्रसाद अखंड जगाला जातोय. हाच आपला जय आहे आणि हाच आपला विजय आहे. एवढा मोठा स्वाभिमान, एवढं मोठं लक्ष, एवढं मोठं दातृत्व शिवाचार्यांचं असू शकतं, मग तुमच्या आमच्या सारख्यांचं का असू नये? आणि ते दातृत्व या ठिकाणी सिद्धीला आलं म्हणून एवढं वैभव या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या वैभवामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग नोंदवला त्यांच्याकरता हा अभंग आहे. शिवहर शेवटी म्हणाले, धनानी भूमो पशवश्य गोष्टे भार्याग्रद्वारे जनश्मशाने. अहो धन भूमीमध्ये राहणार आहे, बायको घराच्या उंबऱ्यापर्यंत आहे दादा. आणि जन म्हणजे समुदाय स्मशानापर्यंत आहे. मग वरती सोबत कोण येणार आहे? संतांनी सांगितलेला धर्म म्हणून दुसरं चरण आहे.
नको देवा, संतांचे पायी ठेवा. संतांच्या चरणावर आपला विश्वास असावा आणि तो विश्वास या एवढ्या जनसमुदायाला होता आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी जनसमुदाय भक्तवर्ग आलेला आहे. आणि म्हणून त्या सद्गुरूचं लक्षण करत असताना सांगितलेलं आहे, तप्तानाम तापनाशाय. हा अखंड शिवनाम यज्ञ कशा करता आहे? ज्यांना त्या संसाराचा ताप वाढलेला आहे त्यांचा ताप निवारण करण्यासाठी हा सप्ताह लक्षात ठेवा. ताप दूर करण्यासाठी अनेक जण म्हणाले संतांच्या सानिध्यात जायची काय गरज आहे? चंद्राच्या सानिध्यामध्ये जातो, चंद्राच्या किरणांनी ताप दूर होतो, मग आम्ही चंद्राच्या किरणामध्ये जातो. मी म्हणलं अमोशाला काय करा? अमोशाला तुमचा ताप दूर कोण करणार? परंतु ज्या ठिकाणी संत असतात, ज्या ठिकाणी आचार्य असतात, त्या अमोशाची पौर्णिमा झाल्याशिवाय राहत नाही. शिवहर या ठिकाणी कोणी भक्त आलेला आहे, माझं अर्थ म्हणजे दारिद्र्य दूर व्हावं. बघा भगवान श्रीकृष्णाने सुदामाची मुठभर पोहे खाल्ली, मुठभर पोहे. तर तिकडं सुदामाची नगरी कशानं झाली? सोन्याची झाली. काल एक शिष्य आला, महाराज मी 5 किलो तांदूळ आणले दान द्यायला म्हणला. त्याचे 5 किलो तांदूळ सुद्धा आमच्याकरता महत्वाचे आहेत. त्याची नगरी सुद्धा सोन्याची झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे या ठिकाणी पत्रम पुष्पम फलम तोयम, पत्र रूपानं फल रूपानं तोय रूपानं ज्यांनी ज्यांनी जी जी सेवा केली सेवा करावी वा. होय सुखाचा सुखाळ, सेवा करावी निर्मळ, सेवा करावी निर्मळ, सेवा करावी निर्वाण, सेवा करावी निर्वाण, सेवा करावी निर्वाण, होय आवाज वाढवा, आवाज. होय सेवा करावी निर्मळ, होय सुखाचा सुखाळ. सुखाळ याला पाहिजे, सुखाळ. आपल्या घरातली लेकरं खाऊन खाऊन सुखाळलेलेत, तरी सुद्धा सेवेचा सुखाळ त्यांच्या जीवनामध्ये येईना. आणि सेवा म्हणजे ज्ञानाची पहिली पायरी आहे, लक्षात ठेवा. सेवा ही ज्ञानाची पहिली पायरी आहे. ज्ञानोबा माऊलींचं एक प्रमाण आहे, जर ज्ञानाची प्राप्ती करायची असेल तर त्याला उंबरा लावलेला आहे आणि त्या उंबऱ्याचं नाव आहे सेवा. आणि सेवा ज्याला जमली नाही त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. पण ज्ञानाची प्राप्ती करायची असेल तर अगोदर सेवा करावी. हनुमंताचं उदाहरण घ्या. हनुमंतानं धन कशाला मानलं पहा. हनुमंतराय लंकेवर विजय प्राप्त करून झाल्यावर ज्यावेळी अयोध्येमध्ये येतात आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम उद्या होणार आहे, आणि सीतेनं काय केलं, तिच्या लग्नामध्ये आलेला अनमोल हार, लग्नातला हार कुठली बाई देते का कुणाला? पण माझ्या रामाच्या विजयासाठी ज्यानं महत्वाची भूमिका निभवली
अशा हनुमंतरायाला सीता मातेनं गळ्यातला हार दिला आणि हनुमंतरायांनी काय केला, दाताने त्याला तोडला. ते दृश्य पाहून सीता माता म्हणते शेवटी माकड ते माकडच. आणि शेवटी हनुमंतराय काय म्हणतात पहा, की या रत्नामध्ये माझी किंमत नाही आहे, या रत्नाला मी महत्व देत नाही. मी खरं महत्व कशाला देत असेल तर राम नावाच्या रत्नाला देत. मग राम कुठे आहे ते विचारतात. लक्ष द्या, आता महत्वाचं उदाहरण आहे. राम कुठे आहे तर सांगितलं, तू कोण आहेस. कोण विचारतंय? सीता विचारते. त्यावेळी हनुमान उत्तर देतोय, पहा मी कोण आहे सांगतो ऐका. जर दास वृत्तीतून विचारत असाल तर मी रामाचा दास आहे, आणि आत्मदृष्टीतून विचारत असाल तर राम आणि मी एकच आहे. ही एकत्व भावना अखंड समाजामध्ये पेरावी याकरता हा सप्ताह आहे. आणि हे एकत्व येण्याकरता काय करावं लागतं? द्वैत निघून जावं लागतं. पहा, आमचे मृदंगाचार्य या ठिकाणी मृदंग वाजवत आहेत. मृदंगाला बाजू किती आहेत? 2 आहेत, पण आवाज एक आहे. या ठिकाणी टाळकरी आहेत, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये टाळ आहे. टाळाच्या बाजू 2 आहेत, पण आवाज. तुम्हा सर्वांना माझ्या सहित हात 2 आहेत, पण त्या टाळीचा आवाज मात्र एक आहे. आणि म्हणून जोपर्यंत एकत्व सिद्धीला जाणार नाही तोपर्यंत वीरशैव धर्माचा जय नाही. एका व्यक्तीच्या हातामध्ये एक काठी दिली तर एका क्षणामध्ये मोडू शकतो, पण एका व्यक्तीच्या हातामध्ये 10 काट्या दिल्या तर तो मोडू शकत नाही. आणि म्हणून महाभारतामध्ये उदाहरण सांगितलेलं आहे. कौरवांचं आणि पांडवांचं जमत होतं का? जमत नव्हतं. पण कौरवांचा मुखिया असणारा दुर्योधन एकदा नागकन्येतील कन्या पळवून आणतो आणि नाग लोकातील सैनिक त्या दुर्योधनाच्या पाठीमागं लागतं. त्या युद्धामध्ये दुर्योधन हारतो. दुर्योधनाला बांधतात आणि घेऊन जातात, आणि त्यांच्या समोर 5 पांडव येऊन उभा राहतात. लक्षात घ्या ही गोष्ट. 5 पांडव येऊन उभा राहतात आणि त्यावेळी त्या नाग लोकातील लोकांना सांगतात की ते 100 आणि आम्ही 5 आहे. काय सांगतात? ते 100 आणि आम्ही 5 आहे. आमचं भांडण विचाराचं भांडण आहे. विचाराच्या भांडणामध्ये आम्ही वेगळे तुम्ही वेगळे असाल, पण धर्माच्या युद्धामध्ये तुम्हीही वेगळे नाहीत आम्हीही वेगळे नाहीत. ही भावना अखंड समाजामध्ये रूढ व्हावी याकरता हा सप्ताह आहे. आणि म्हणून म्हणले वयम 5 शतम. आम्ही कोण आहेत? आम्ही 5 आणि ते 100 आहेत. लक्ष ठेवा, नाग लोकातील लोकांना दुर्योधनाला सोडावं लागलं. आपल्यामध्ये काय होतंय ते मराले का? आमच्या महाजनला विचारा जितू दादाला काय व्हायलंय. ते मराले का? मरू दे. अशी भावना आपल्या मनामध्ये नसू नये. कारण की संत व्हायचं असेल तर जे का रंजले गांजले. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला संतत्व प्राप्त करण्यासाठी आपल्याला त्याग महत्वाचा आहे. कारण त्यागाशिवाय शांती नाही. उपनिषदाचं प्रमाण आहे त्यागाय एकाय अमृतत्व आनुषुः. अमृताची प्राप्ती करायची आहे, आणि अमृताची प्राप्ती करायची असेल तर त्याग करावा लागेल, आणि तो त्याग या ठिकाणी झाला. म्हणून एवढा सुंदर सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय. आणि तो त्याग शिवसंत लक्ष्मण महाराजांनी आपल्या जीवनामध्ये केला. आणि त्या त्यागासाठी काय करावं? 3रं चरण. मोखे नामा स्मरण करावा. मोखे नाम स्मरण करावा. मोखे नामा स्मरण करावा. मोखे नाम स्मरण करावा. मोखे नाम
शंकर उमाई झाली म्हणजे आपलं अर्ध कीर्तन आता संपलेलं आहे. मला माहित आहे सर्वांना चाहूल लागलेले शिवपाठाची. आता या ठिकाणी शिवपाठ संपन्न होणार आहे आणि त्यामध्ये मी ज्ञानाचं किती जरी अमृत तुम्हाला पाजलं तर कलियुगामध्ये ते पचणार नाही. बरोबर आहे की नाही? पहा, तुम्ही जेवढ्या मोठ्यानं टाळ्या वाजवत होता त्याही पेक्षा मोठ्यानं आमचा दिलीप मान हलवत होता. बरोबर आहे की नाही? चोपदार कसा असावा? एकदम चोपदार चोप देणारा असावा. चोपदार म्हणजे यमासारखा असतो, लक्षात ठेवा. धर्मदंड त्याच्या हातामध्ये असतो आणि धर्मदंड कशासाठी असतो? धर्माचं रक्षण जे करत नाहीत त्यांना जाग्यावर आणण्यासाठी. तो मान एवढ्या जोरात हलवू शकतो तर दंड किती जोरात हलवल, लक्षात ठेवा. आणि म्हणून त्याचं नाव दिलीप आहे. राजा दिलीप होऊन गेला, रघुवंशाचा आद्य पुरुष राजा दिलीप. अशा माध्यमातून आपला हा अखंड शिवनाम यज्ञ संपन्न होत आहे. विनोदाचा भाग झाला. या ठिकाणी आमचे डॉक्टर शटस्थल ब्रह्मी 108 विरूपाक्ष शिवाचार्य गुरुमाऊली यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या चरणावर सुद्धा नतमस्तक होऊन आपल्या कीर्तनाला पुढे घेऊन जाण्यापूर्वी या ठिकाणी सोमलिंग शिवाचार्य गुरुमाऊली बिचकुंदा, बघा त्यांच्या नावामध्ये सोम आहे. सोम म्हणजे अमृत. अमृत कुठं नाही? अमृत कुठं आहे सांगा मला? समुद्र मंथन झालं की नाही? त्यावेळी विषही निघालं आणि अमृतही निघालं. आणि ते अमृत पिण्याकरता कोण आलं? सर्व देव आले, पण त्यावेळी महादेवाला विसरले. आणि सर्व अमृत पिऊन झाल्यावर शिल्लक काय राहिलं? हलाहल नावाचं विष राहिलं. आणि त्या विषानं अखंड धरती त्रस्त होऊ लागली, ध्वंस होऊ लागली, नष्ट होऊ लागली. मग देवानी प्रार्थना केली विष्णूकडे, देवा तुम्ही हे हलाहल नावाचं विष प्या. देव म्हणाला, मी लक्ष्मी सोबत चांगला दिसतो, विषासोबत नाही. माझ्या वाटणीला लक्ष्मी आलेली आहे, मी लक्ष्मी सोबत चांगला आहे, विषासोबत नाही, माझं काम नाही म्हणले. ब्रह्मदेवाला विचारलं, ब्रह्मदेवाने असेच हात वर केले, ते माझं काम नाही. इंद्राला विचारलं, इंद्र म्हणला, असं असतं तर मी तुम्हाला बोलवलंच नसतं, मी एकट्यानंच पिलं असतं म्हणले. आणि मग सगळे नाही नाही म्हणाले. लक्षात ठेवा, दुःख आले की सर्वजण सोबत द्यायला नाही म्हणतात. आणि म्हणून मग सर्वांनी विचार केला, तव तत्वं न जानामि कीदृशोषि महेश्वर, यादृशाय महादेव तादृशाय नमो नमः, तादृशाय नमो नमः. असा असणारा देवादिदेव महादेव, त्यांच्याजवळ सर्व देव गेले आणि सर्व देवांनी प्रार्थना केली, देवा असं असं मंथन झालं, अमृत निघालं, त्यावेळी तुमची आठवण झाली नाही. आपलंही असंच आहे. हातामध्ये अमृत असलं की देव दिसत नाही, गुरु दिसत नाही, लिंग दिसत नाही, जंगम दिसत नाही. आणि हातामध्ये दुःख आलं, मुलीचं लग्न जमत नाही, दिसला जंगम, आहे की नाही? महाराज बघा पंचांग, आहे की नाही? मुलगा अभ्यास करत नाही, दिसला गुरु महाराज. पोरगा अभ्यास करत नाही, काय करावं? म्हणजे दुःख आले की आपल्याला देव दिसतो, धर्म दिसतो. पण सुखामध्ये जर आपल्याला देव आणि धर्म दिसू लागला तर असा आनंदवनाचा कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही. ईश्वर आणि मग सर्व देव महादेवाला म्हणू लागले की हलाहल नावाचं विष निघालेलं आहे, याचं काय करावं? मग जगाच्या कल्याणाकरता महादेवानी ते विष प्राशन केलं आणि गळ्यामध्येच ठेवलं. आणि तेव्हापासून त्यांना नीलकंठ म्हणाले. आणि म्हणून म्हटलं जातं, जो अमृत पीते हैं उनको देव कहते हैं, मगर जो विष पीते हैं उनको देवादिदेव महादेव कहते हैं. देवादिदेव महादेव कहते हैं. अशा महादेवाला प्रसन्न करण्यासाठी सोमलिंग शिवाचार्यांनी या ठिकाणी भीमाशंकराची आरती किती सुंदर या ठिकाणी केली. आणि म्हणून महाराजांचा संकल्प असा होता, किमान प्रतिदिन 25,000 लोक भोजन प्रसाद प्राप्त केले पाहिजेत, असा संकल्प त्यांचा होता. आणि म्हणून पहिल्या दिवशी यज्ञ केला होता. बघा, या महाराष्ट्रामध्ये पाऊस लेट पडू लागला,
महाराजांनी सांगितलं आपण यज्ञ केल्या केल्या पहिल्या 3 दिवस पाऊस येणार महाराज. ही सत्य गोष्ट आहे. पहिल्या 3 दिवस पाऊस येणार आणि नंतर ना पाऊस येणार नाही. महाराज तसंच घडलं. त्याला म्हणतात सोमलिंग शिवाचार्य महाराज. स्वर आणि म्हणून असं सोम अमृत आपल्याला प्यायला ज्यांच्या नेतृत्वानं मिळालं ते माझ्या कीर्तनामध्ये आले म्हणल्यावर राजियाची कांता काय भीक मागे. आता मला बोलायला अजून 1 तास परवानगी मिळाली आहे की नाही. पण मी 1 तास बोलणार नाही. मला मर्यादा आहे. मला माझी मर्यादा कळते. कारण की आपल्याला आनंद घ्यायचा आहे. ज्यांनी या 7 दिवसामध्ये या शिवानुभव मंडपामध्ये देवत्व आणलं, धर्मत्व आणलं, असे गान कोकिल असणारे आमचे मित्र. सखा तो जिवलग जीवीचा. अरे मित्र असतात, अनेक मित्र असतात. कसे मित्र असतात लक्षात घ्या. काही मित्र कसे असतात, परोक्षे कार्यहंतारम प्रत्यक्ष प्रियवादियम वर्जयत तादृशम मित्रम विषकुंभम पयोमुखम. मित्र कसा आहे पहा. काही मित्र असे असतात समोर आले की गोड बोलतात आणि पाठीमागं गेलं की काड्या करतात. अशा मित्रांचा त्याग करा म्हणून सांगितलं. कसा त्याग करा. तुमचा आवडता पदार्थ तुमच्या ताटामध्ये आला आणि तुम्ही तो खाण्यासाठी अगदी होटापर्यंत नेला आणि अलाउन्सिंग झाली. तुम्ही खात असणाऱ्या पदार्थामध्ये विष पडलेला आहे आणि जो खाईल त्याला 1 कोटी रुपये दिले जातील. कोण खाईल का. कोण खाईल का. कुणी खाणार नाही. त्या विषालाही अमृत करण्याची ताकद ज्यांच्या गायनामध्ये आहे असे आमचे मित्र महादेव शिवाचार्य गुरुमाऊली यांचा शिवपाठ आता या ठिकाणी आपल्याला ऐकायचा आहे. म्हणून मी जास्तच न बोलता परिहारपणे थोडस या ठिकाणी 5 मिनिटं बोलतो आणि कीर्तनाला समाप्त. शिवहर हर स्वार शिवसंत लक्ष्मण महाराज हे जगद्गुरु पलसिद्ध मठाचे अनन्य भक्त होते. भक्त कसा असावा. अनन्य असावा. साधारण भक्त नसावा. अनन्य भक्त असावा. कसा भक्त असावा. अनन्यास चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. कुठलाही गुरु कुणाचाही योगक्षेम वाहत नाही. योगक्षेम व्हावा आपल्या गुरुनं आपला. त्यासाठी अनन्य व्हावं लागतं. कसं. पाण्यातला मासा बाहेर काढला. पाण्यातील मासा बाहेर काढला कसा होतो. म्हणजे पाणी आणि मासा याचा संबंध कसा आहे. अनन्य आहे. तसा गुरु आणि शिष्याचा संबंध अनन्य असेल तर समाधानाची प्राप्ती होते. हे मी नाही म्हणत. आमचे ज्ञानोबा माऊली म्हणतात. गुरु ते ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन आत्मदर्शने समाधान असणे की गा. जसं चंद्र ते चंद्रिका शंभू ते अंबिका आणि संत ते विवेका असणे की गा. जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे. जिथं शिव आहे तिथं शंभू आहे. आणि जिथं संत आहेत तिथं विवेक आहे. आणि विवेकाची प्राप्ती करून देणारं समाधान प्राप्त करायचं असेल तर या 8 दिवसाच्या सप्त्यामध्ये चिंब चिंब वा शिवार. अशा पद्धतीनं आपली कीर्तनाची सेवा झालेली आहे. शेवटच्या चरणामध्ये आता चालच होईल. लक्ष्मण शेवटची चालच होणार आहे. आणि म्हणून एक सांगतो. लक्ष्मण महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात. लक्ष्मण म्हणे देवा आणि सदा समाधान ठेवा. नुसतं समाधान नाही सदा समाधान ठेवा. समाधानानं राहायचं असेल तर ज्ञानाचं दान मागा. आणि ज्ञानाचं दान कसं मागावं हे आपल्याला शिवसंत लक्ष्मण महाराजांनी शिकवलेलं आहे. आणि म्हणून अशा ज्ञानमूर्ती शिवाचार्यांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो आणि थांबतो. गुरुराज माऊली गुरुराज गुरुराज माऊली जय जय गुरुराज माऊली जय गुरुराज माऊली लक्ष्मण म्हणे देवा लक्ष्मण म्हणे देवा
लक्ष्मण मन देवा लक्ष्मण मने देवा लक्ष्मण मने राम लक्ष्मण मने देवा लक्ष्मण मने लक्ष्मण मन देवा देवा लक्ष्मण मन देवा लक्ष्मण मने देवा लक्ष्मण मने राम सदा समाधान ठेवा ओ सदा समाधान ठेवा सदा समाधान ठेवा सदा समाधान ठेवा सदा समाधान ठेवा धनद्रव्य नको देवा धनद्रव्य नको देवा धनद्रव्य नको देवा देवा धनद्रव्य नको देवा सदा समाविको दान देवा सदा समाधान देवा धनद्रव्य लक्ष्मण मन देवा देवा लक्ष्मण मन देवा देवा लक्ष्मण मन सदा समाधान ठेवा सदा समाधान ठेवा सदा समाधान ठेवा धनद्रव्य नको देवा धनद्रव्य नको देवा धनद्रव्य नको देवा देवा धनद्रव्य नको देवा सदा समाधान ठेवा सदा समाधान ठेवा धनद्रव्य नको देवा देवा धनद्रव्य नको देवा धनद्रव्य नको देवा देवा धनद्रव्य नको देवा संताचिया देवा साठी जावं सुंदरियो
देवा